कोथिंबीर वडी म्हटलं ना ती अगदी सगळ्यांनाच आवडते, कारण कोथिंबीर वडी ही चवीला अगदी खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागते. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण खमंग, कुरकुरीत न वाफवता कोथिंबीर वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही कोथिंबीर वडी बघा काय सुंदर दिसते. अगदी जेवढी दिसायला कुरकुरीत आणि खमंग आहे ना, तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी 3 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले. कोथिंबीर बारीक चिरण्याच्या आधी ती स्वच्छ धुवून त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच बारीक चिरायचे. तर इथे मी 3 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले. तर आता आपण कोथिंबीर वडीसाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून टाकायच्या. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आणि आता याला झाकण लावून छान असं याचं वाटण तयार करून घेऊया. तर इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. मस्त असं हलकंसं जाडसर ठेवायचं. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी फक्त 4च मिरच्या घातलेल्या आहेत. तर आता आपलं वाटण तयार आहे. आता आपण एक बॅटर तयार करून घेऊया. तर आज आपण कोथिंबीर वडी न वाफवता तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप इतकं बेसन घेतलंय. तर ज्या कपाने आपण कोथिंबीर मोजून घेतलेली त्याच कपाने आपल्याला 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालू. तर आता सुरुवातीला आपल्याला हे जे सुखे जिन्नस आहेत ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेवढी कोथिंबीर घेतले त्याच्या निम्मा आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे. तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 1 कप भरून इतकं यामध्ये पाणी घालते आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जे काही बेसनच्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला छान अशा यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा बॅटर थोडंसं मला घट्टसर वाटतंय. तर आणखीन 1 पाऊण कप इथे मी पाणी घातलेलं आहे आणि हे देखील आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने हे मी बॅटर तयार करून घेतले. थोडंसं आपल्याला हे पातळच हवं आहे. तर यापेक्षा आता जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे. तर हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस अगदी मंद ठेवायचा. तर आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लगेच जे आपण वाटण तयार करून घेतलेलं ते घालू आणि एकदा छान 1 ते 1.5 मिनटं हे वाटण तेलामध्ये परतून घेऊया. तर ही जी कोथिंबीर वडी आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला म्हटलं तर अगदी खमंग आणि कुरकुरीत लागते. तर या वाटणामध्येच मी अगदी चिमूटभर हिंग देखील घातले आणि हे देखील एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे मी 2 चमचे पांढरे तीळ, त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड आणि एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर आता हे जे मसाले आहेत ते देखील या वाटणासोबत अर्धा 1 मिनटं चांगलं परतून घेऊया. तर इथे बघा एक अर्धा ते 1 मिनटं हे मी मसाले छान परतून घेतलेत. तर आता लगेच आपण जी कोथिंबीर घेतले ती यामध्ये घालूया आणि आता ही जी कोथिंबीर आहे ती देखील या मसाल्यासोबत एक 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची. म्हणजे यामध्ये जे काही पाण्याचं थोडंफार राहिलेलं मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि त्यामुळे आपली जी कोथिंबीर वडी आहे ती अजिबात तेलकट होत नाही. तर ही जी कोथिंबीर वडी आहे बनवायला जेवढी सोपी आहे, झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला एवढी खमंग लागते ना, तर एकदा करून बघाच. तर इथे मी एक 3 ते 4 मिनटं कोथिंबीर छान परतून घेतले. आता आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं ते सगळं बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती आपण हे व्यवस्थित चांगलं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि म्हणजेच हे बॅटर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही कोथिंबीर वडी अगदी मस्त आहे.
तर हे बघा, इथे अगदी 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे संपूर्णपणे घट्टसर होत चाललेलं आहे आणि याचा गोळा तयार झालाय. याचा अर्थ हे पूर्णपणे शिजलं गेलंय. आता आपण गॅस बंद करू आणि हे बाजूला काढून घेऊया. तर इथे मी एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर आता यावरती आपण हे मिश्रण घालूया आणि हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं. तर बघा, आहे की नाही सोपी, न वाफवता अगदी मस्त 8 दिवस टिकणारी ही कोथिंबीर वडी आहे. तर इथे मी वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे सेट करून घेतलंय. आता ही जी वडी आहे ती अजून सुंदर दिसण्यासाठी यावरती मी थोडंसं पांढरं तीळ घालते, म्हणजे अजून सुंदर दिसेल. आणि हे एखाद्या पेल्याने असं प्रेस करून घ्यायचं. तर आता हे संपूर्ण गार करण्यासाठी आपण ठेवून देऊया. तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. 1 तासभर लागला हे गार होण्यासाठी. तर आता आपण हे जे सेट केलेलं मिश्रण आहे ते आपण ह्या प्लेटमधून बाहेर काढून घेऊया, किंवा तुम्ही अशा सुद्धा वड्या कट करून घेऊ शकता. पण हे सहज बाहेर निघतं आणि आपल्याला सोपं पडेल वड्या कट करण्यासाठी. बघा, अगदी सहज हे बाहेर निघालेलं आहे. तर आता आपण हे पलटून घेऊ. पहा, मस्त झालेलं आहे. तर लगेच आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये, लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता. तर अगदी बनवायला सोपी आणि मस्त खमंग कुरकुरीत 8 दिवस टिकणारी ही कोथिंबीर वडी आपली इथे तयार झालेली आहे. तर ज्यांना कोणाला तेल खायचं नाही किंवा तळलेलं आवडत नाही त्यांनी अशा सुद्धा ह्या वड्या खाऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम लागतात, किंवा अगदी शॅलो फ्राय करून सुद्धा ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता. तर आता ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेऊया. तर कोथिंबीर वडी तळण्यासाठी इकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले. तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडू. तर एकदम जास्त नाही घालायच्या, तेल अगदी खेळतं ठेवायचं आणि ह्या वड्या तळून घ्यायच्या. तर याचे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी होईपर्यंत अजिबात याला टच नाही करायचं. तर इथे बघा, हलकेसे बुडबुडे कमी झालेत आणि हलकासा याला सोनेरी रंग देखील येऊ लागलाय. तर आता आपण ह्या ज्या वड्या आहेत त्या पलटून घेऊया आणि आता एकसारख्या हलवत आपण छान सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्यात. तर इथे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच ह्या वड्या छान कुरकुरीत अशा तळल्या गेल्यात. काय मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकतायत. तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या वड्या देखील तळून घ्यायच्या. पण वडी तळताना तेल चांगलं गरम असावं आणि त्यानंतरच वड्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या, नाहीतरी वड्या ज्या आहेत त्या तेलकट होण्याची शक्यता असते. तर इथे आपल्या मस्त खमंग कुरकुरीत अशी सगळ्यांनाच आवडणारी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर अगदी न वाफवता आज आपण ही कोथिंबीर वडी बनवले. दिसायला जेवढी भारी दिसते तेवढी चवीला देखील खमंग आणि चविष्ट लागते. तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी कोथिंबीर वडी एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.